गौरव मेहताच्या घरावरती छापा टाकण्यात आलेला आहे। या संदर्भातले अधिक तपशील आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ, पण आता या क्षणाला प्रथमदर्शनी आपल्याला जी माहिती मिळते, जी बातमी आपल्या हाती येते ती अशी आहे की बिटकॉइन प्रकरणामध्ये आता गौरव मेहताच्या घरावरती ईडीच्या पथकाने छापा टाकलेला आहे। बिटकॉइन ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर मेहतावर ही धाड टाकण्यात आली। त्यामुळे आता यानंतर पुढे काय होतंय, कशा पद्धतीने चौकशी केली जाते हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल। पण ईडीने गौरव मेहताच्या घरावरती बिटकॉइनच्या प्रकरणाला घेऊन आता छापा टाकलेला आहे। गौरव मेहता बिटकॉइन प्रकरणात आरोपी आणि ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर मेहतावर ही धाड टाकण्यात आली आहे। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, जी प्राथमिक माहिती आपल्या हाती येते ती अशी आहे की गौरव मेहता जो बिटकॉइन प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि त्याच प्रकरणाला घेऊन आता गौरव मेहताच्या घरावरती ईडीच्या पथकाने छापा टाकला। त्यामुळे गौरव मेहताची कशा पद्धतीने चौकशी केली जाते, बिटकॉइन प्रकरणामध्ये तिचं नाव पुढे आल्यानंतर आता काय नेमकं पुढे घडतंय, ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर गौरव मेहताच्या घरावरती ही धाड टाकण्यात आल्याचं आपण बघतोय। ईडीची ही कारवाई आणि या कारवाईनंतर आता या चौकशीत नेमके कोणते मुद्दे, कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारून माहिती पुढे आणली जाते हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल। पण ईडीच्या पथकाने गौरव मेहताच्या घरावरती हा छापा टाकलेला आहे। बिटकॉइन प्रकरणात गौरव मेहताचं नाव जे ते पुढे आलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं आपण पाहतोय। जे ऑडिओ क्लिप समोर आली होती आणि त्यातलं संभाषण जे पुढे आलेलं होतं, याबद्दल आता खुद्द राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी सुद्धा चौकशीची मागणी केलेली आहे। नाना पटोले, सुप्रिया सुळे यांचा आवाज असल्याचं म्हटलं जाते। जी ऑडिओ क्लिप समोर आली आहे त्याची पुष्टी खरं तर न्यूज 18 लोकमत करत नाही। पुढे पाहूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळांना रोखण्यात आलेलं आहे। मतदान केंद्रात जाण्यापासून भुजबळांना रोखण्यात आलं। मंत्री छगन भुजबळांना मतदान केंद्रात जाण्यास स्थानिक विरोधकांनी विरोध केलेला आहे, विरोध दर्शवला। येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावरती ही घटना घडलेली आहे। मी उमेदवार असल्याने मला मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार असल्याचं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं। स्थानिक आणि छगन भुजबळांमध्ये हा सगळा वाद झालेला आहे, बाचाबाची झालेली आहे। जाऊ शकतो मी उमेदवार आहे, मग मी त्यांना तेच सांगतो की लवकर या। किती टाइम राहतो? अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। बब्बू, छगन भुजबळांना या मतदान केंद्रावरती का अडवण्यात आलं, नेमका काय रोष होता? विशाल, हा खरवंडी गाव आहे येवला तालुक्यातला आणि इथे मराठा समाजाचं जास्त मतदान आहे। आणि जेव्हा मंत्री छगन भुजबळ या मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले होते तर भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे असा आरोप करत या नागरिकांनी त्यांना मतदान केंद्रामध्ये जाण्यास मज्जाव केला। मात्र भुजबळांनी त्यांना प्रत्युत्तर दिले का मी उमेदवार आहे आणि मला मतदान केंद्रामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्याच्यामुळे आणखी नागरिकांची संतापात भर पडली। भुजबळ आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली, शाब्दिक चकमक झाली। मात्र वेळीच इतर नागरिकांनी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटवण्यात आलेला आहे। विशाल, हा मराठा आरक्षणाच्या संदर्भातील केलेल्या वक्तव्यानंतरचा हा सगळा रोष आपण बघतोय। बब्बू, अशा प्रकारची घटना घडणं असं म्हणू नये, पण हे घडणारच होतं असं आपण म्हणूयात का? खरं तर मतदानाच्या 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील यांचा येवल्यात दौरा झालेला होता। त्यांनी भेट दिलेली होती नागरिकांशी, त्यांनी मराठा बांधवांशी चर्चा केलेली होती।
याबद्दलचे अपडेट आपण घेत राहू, पण यानंतर एक मोठी बातमी येते. ठाण्यामध्ये केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोपरी पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतं. केदार दिघेंकडे 52,000 रुपये सापडलेत. काही दारूच्या बाटल्याही सापडलेल्या आहेत. केदार दिघे यांच्यासह 9 जणांवर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, केदार दिघे यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो कोपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आता नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत. यात केदार दिघे यांना रात्री पोलिसांनी जेव्हा पोलीस स्टेशन नेलं त्यावेळेस देखील तिथं हंगामा सुरू होता, त्याचे देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत. एकूण 52,000 रुपये रोख रक्कम जी आहे ती केदार दिघे यांच्याकडे सापडली आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणी आता केदार दिघे यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझ्या गाडीत काही सापडलं नाहीये, जबरदस्ती माझ्यावरती हा गुन्हा लादला गेला होता, माझी बदनामी केली जाते, असं स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या पर्सनल व्हॉट्सअप चॅटवरून जारी केलेलं आहे. तर एकीकडे आपण बघितलं तर केदार दिघे यांच्यासह एकूण 9 जणांवरती गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये 4 दारूच्या बाटल्या असतील, त्याचबरोबर 52,000 रुपये रोख. हे रोख रक्कम जी आहे ती 23 पाकिटांमध्ये होती. प्रत्येक पाकिटामध्ये 2,000 रुपये भरण्यात आले होते. अशी पाकिटं जी आहेत, हा आरोप करण्यात आला त्यांच्यावरती की ही पाकिटं आणि दारूच्या बाटल्या हे मतदारांना वाटण्यासाठी त्यांनी आणले होते आणि त्यावेळेस भरारी पथक जे निवडणूक आयोगाचं, त्या भरारी पथकाने ही कारवाई करून त्या सगळ्या बाटल्यांनी पैसे जप्त केलेले आहेत. संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली आहे, गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करतायत. आता केदार दिघे यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे अशी कोणतीही दारूच्या बाटल्या किंवा पैसे सापडलेले नाहीयेत. जाणीवपूर्वक माझ्यावरती हा दबाव आणून गुन्हा दाखल केला गेलाय. गाडी चेक करा. यांची गाडी चेक कर, गाडी चेक कर. त्यांना बोलू ना. गाडी बसलो पण गाडीवाला बसलाय, हात दाखवला तरी थांबला नाही. हा बघा तिकडं दाखवला. पुन्हा एकदा अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, हा काल रात्रीचा प्रकार असल्याचं दिसून येत आहे, नेमकं काय घडलं होतं? विशाल, काल रात्री साधारणपणे कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातील अष्टविनायक चौकामध्ये केदार दिघे यांची गाडी दिसली असता काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाडी थांबवली. त्यांनी आक्षेप घेतला की या गाडीमध्ये जे आहेत ते पैसे आहेत आणि काही आक्षेपार्ह वस्तू आहेत. यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी फ्लाइंग स्क्वॉड जो आहे, भरारी पथक जे आहे निवडणूक आयोगाचं, ते बोलवलं आणि सगळ्यांसमक्ष ती गाडी तपासली. याच्यामध्ये 4 दारूच्या बाटल्या आणि 52,000 रुपये रोख रक्कम जी आहे, 2,000 रुपयाच्या स्वरूपात 23 पाकिटं अशी ही सगळी रक्कम सापडली. यानुसार रात्री 2 वाजता जे आहे हा सगळा प्रकार घडला होता. नंतर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास पहाटे 5 वाजेपर्यंत हा सगळा हंगामा जो आहे तो सुरू होता. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा